मधून आहे पुण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संवाद साधलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। दरम्यान विजयी उमेदवारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांच्या आठवणींमध्ये सुनेत्रा पवार या भावनिक झाल्याचं दिसलं। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला। या धक्क्यातून अजूनही पवार कुटुंब सावरलेलं दिसत नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या विजयी उमेदवारांसोबत संवाद साधला आणि त्यावेळी अजित पवारांच्या आठवणींनी त्या भावुक झाल्या। तर पुण्यामध्ये जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर महापालिका नगर परिषदेच्या विजयी उमेदवारांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संवाद साधलेला आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इतरही काही नेते उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये अजित पवारांच्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्यामुळे सुनेत्रा पवार या भावनिक झाल्याचं दिसलं। हर्षवर्धन पाटील रविशंपा दंडाने साहेब, आमचे समाज प्रमुख सुरेशांना खोते साहेब, दुर्गाडे साहेब आणि सर्वच मान्यवर आणि आपण सगळे सिंगापूरचे सन्माननीय आदिवासी सदस्य आणि बंधू, सर्वप्रथम मी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये इंदापूर तालुक्याने संबंध पूर्ण सीट जिंकून जो विक्रम केला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं आणि सगळ्याच नेते मंडळी, कार्यकर्ते आणि जनता त्यांचे मी मनापासून आभार मानते। तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी दादांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण नक्कीच दादांच्या मनातलं स्वप्न साकार कराल अशी खात्री बाळगते। खरं तर हर्षवर्धन साहेबांनी आणि मामांनी सांगितल्याप्रमाणे मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मी इथे म्हणजे शिकवले। दादानी एकूणाची की ही माझी शेवटची निवडणूक आहे, 3 वर्षाच्या निवडणुकांना आहे आणि तेवढ्याच उत्साहानं प्रत्येक निवडणुकीमध्ये जीवाचं रान त्यांनी करायचं ठरवलेलं असतं, त्याचं कामच असतं आणि त्याचमुळे ते सकाळी सकाळी इकडे यायला निघाले। एका क्षणात आपण सगळे पोरके झालो, पण दादांचं काम आणि काम हेच एक ध्येय असल्यामुळे दादांना आवडणाऱ्या गोष्टीच आपण सगळ्यांनी केलं पाहिजे म्हणून मी सगळं बाजूला ठेवून दादा